कल्याण स्थानकावर 2008 साली रेल्वे भरतीच्या दरम्यान उत्तर भारतीय उमेदवारांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करत रेल्वेचं मोठं नुकसान केलं होतं आणि या हल्ल्याच्या प्रकरणामध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता। या प्रकरणामध्ये आज ठाणे सत्र न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली आहे। अवघ्या काही मिनिटात ही सुनावणी पूर्ण झाली। राज ठाकरे यांना गुन्हा कबूल आहे की नाही असं कोर्टानं विचारलं, त्यावर राज ठाकरेंनी गुन्हा कबूल नाही असं सांगितलं। येत्या एका महिन्यात केस पूर्ण होईल, त्यामुळे कोर्टाला सहकार्य करा असं न्यायाधीशांनी सांगितलं। यावेळी पूर्ण सहकार्य करणार असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। तर हा गुन्हा तुम्हाला मान्य आहे का अशी विचारणा राज ठाकरे यांना कोर्टाने केली, त्यावर गुन्हा आपल्याला मान्य नसल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। राजसाहेबांवरती सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल झालेली आहे आणि आता लवकरात लवकर ट्रायल चालू होईल आणि लवकरात लवकर कन्क्लूड असं वाटतंय। आणि 2008चं प्रकरण आहे रेल्वे भरतीचं। त्यांच्यावर गुन्हा नेमकं काय दाखल केलं? रायटिंग आहे आणि प्रक्षोभक भाषणं वगैरे देणं, हे सगळे आरोप त्याच्यामध्ये ठेवण्यात आलेले आहेत, पण ते आपण अमान्य केलेले आहेत। 2019 मध्ये चार्जशीट दाखल झाली आहे, त्याच्यानंतर प्रकरण हळूहळू सुरू झालं। त्याच्यामध्ये अनेकशे आरोपी होते, सापडत नव्हते। प्रोक्लेमेशन काढलेलं, प्रोक्लेमेशन काढल्यावरती ते लोक आज कोर्टामध्ये हजर झालेले आहेत। बरेच लोकांनी प्रोक्लेमेशन कॅन्सल केलेले आहेत आणि आता सगळे आरोपी हजर झाल्यामुळे असं एक प्रकारे वाटतं की गुन्हा लवकरात लवकर ट्रायल चालेल आणि मॅटर संपेल। तर आम्ही आमच्या राज्यात आमच्या लोकांसाठी जर एखादी गोष्ट करत असू आणि त्याचा गुन्हा आमच्यावर होत असेल तर तो गुन्हा आम्ही कसा कबूल करणार ना? महाराष्ट्रात प्रत्येक नोकरीवर इथल्या मराठी मुलांचा अधिकार आहे। पहिला अधिकार आमच्या मराठी मुलांचाच आहे आणि त्यांना तो हक्क मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा हजारो केसेस घ्यायला तयार आहे। तर अवघ्या काही मिनिटांच्या या सुनावणीमध्ये नेमकं काय झालेलं आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। न्यायाधीशांनी गुन्हा कबूल आहे का असं सवाल राज ठाकरेंना केला, त्यावर मला गुन्हा कबूल नाही असं राज ठाकरेंनी सांगितलंय। एका महिन्यामध्ये हे प्रकरण संपून जाईल, सहकार्य करा असं न्यायाधीशांनी सांगितलं, त्यावर पूर्णपणे सहकार्य करणार असं राज ठाकरे यांनी आश्वासन दिलंय। तर हे संपूर्ण प्रकरण काय आहे पाहूयात। 2008 मध्ये कल्याणमध्ये रेल्वे भरतीवरून वाद झाला। रेल्वे भरतीवरून मराठी आणि परप्रांतीय असा वाद झाला। परप्रांतीय तरुणांना मनसैनिकांनी मारहाण केली। राज ठाकरे यांच्यासह 8 जणांवर गुन्हा दाखल झाला। मारहाण प्रक्षोभक भाषण केल्या प्रकरणात कल्याणमध्ये खटला। 2019 पर्यंत कल्याण रेल्वे कोर्टामध्ये खटला चालला। 2019 पर्यंत राज ठाकरे कोर्टात हजर राहिले नव्हते। कल्याण रेल्वे कोर्टानं ठाणे कोर्टात गुन्हा वर्ग केला।